नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल बोलणार आहोत. तिला आपल्या अर्थव्यवस्थेचा संरक्षक का म्हणतात हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधीकधी असं वाटतं ना की आपल्या कर्जाचे हप्ते अचानक का वाढतात किंवा बाजारातल्या वस्तूंच्या किमती कमी जास्त का होतात. असं वाटतं की या सगळ्याच्या मागे कुणीतरी आहे जे पडद्याआडून सूत्र हलवतंय. आणि हो, खरंच एक असा अदृश्य हात आहे, एक अशी शक्ती आहे जी आपल्या देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी सतत काम करत असते. ही संस्था म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून भारतीय रिझर्व्ह बँक, म्हणजेच आपली RBI. चला तर मग आपल्या या आर्थिक संरक्षकाला म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेला जरा जवळून ओळखूया. RBI काही आजची संस्था नाहीये. तिचा पाया खूप मजबूत आणि जुना आहे. बघा, 1934 मध्ये RBI कायद्यानुसार तिची स्थापना झाली. 1935 मध्ये तिने काम सुरू केलं आणि स्वातंत्र्यानंतर 1949 मध्ये तिचं राष्ट्रीयकरण झालं, म्हणजे ती पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली. हाच भक्कम इतिहास तिच्या अधिकाराचा आणि आपल्या विश्वासाचा आधार आहे. एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर RBI म्हणजे आपल्या देशाची सेंट्रल बँक. देशाचा आर्थिक धोरण ठरवणं, सगळ्या बँकांवर लक्ष ठेवणं आणि अर्थव्यवस्था स्थिर राहील याची काळजी घेणं ही तिची मुख्य कामं आहेत. RBIची भूमिका खरं तर खूप मोठी आहे. ती फक्त नोटा छापत नाही, तर ती सरकारची बँक म्हणून काम करते, देशातल्या सगळ्या बँकांची बँक आहे आणि आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीचं रक्षणही करते. म्हणजे एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ती सांभाळते. या सगळ्या कामांमध्ये तिचं सर्वात महत्त्वाचं काम कोणतं असेल तर ते म्हणजे अर्थव्यवस्थेतल्या पैशाच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणं. यालाच आपण मॉनिटरी पॉलिसी किंवा चलनविषयक धोरण असं म्हणतो. म्हणजे काय तर बाजारात किती पैसा खेळता राहिला पाहिजे, कर्ज किती स्वस्त किंवा महाग असावं, हे सगळं ठरवण्याचं काम RBI करते. आणि हे इतकं महत्त्वाचं आहे कारण यातूनच महागाई नियंत्रणात राहते आणि देशाच्या विकासाला योग्य दिशा मिळते. आता हे नियंत्रण ठेवण्यासाठी RBIकडे दोन प्रकारची प्रमुख साधनं आहेत. एक म्हणजे संख्यात्मक, जी बाजारातल्या एकूण पैशावर नियंत्रण ठेवतात, आणि दुसरी गुणात्मक, जी पैसा नेमका कोणत्या क्षेत्राकडे जायला हवा याची दिशा ठरवतात. चला, आता जरा RBIच्या या टूलकिटमध्ये म्हणजे तिच्या साधनांच्या पेटीत काय काय आहे यावर एक नजर टाकूया. यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि नेहमी चर्चेत असणारं साधन म्हणजे रेपो रेट. याला आपण पैशाचा घाऊक दर असंही म्हणू शकतो. सोप्या भाषेत ज्या व्याजदराने RBI इतर बँकांना कर्ज देते तो दर म्हणजे रेपो रेट. आता हे काम कसं करतं ते बघा. समजा RBIने रेपो रेट वाढवला, मग काय होतं? बँकांना RBIकडून पैसे घेणं महाग पडतं. साहजिकच बँका मग आपल्याला देणारी कर्ज म्हणजे होम लोन, कार लोन यांचे व्याजदर वाढवतात. यामुळे लोक कमी खर्च करतात आणि हळूहळू वाढणारी महागाई नियंत्रणात यायला मदत होते. बघा किती सोपी साखळी आहे ही. रेपो रेट सोबतच रिव्हर्स रेपो रेट आणि MSF हे सुद्धा खूप महत्त्वाचे दर आहेत. जेव्हा बँकांकडे जास्त पैसे असतात तेव्हा ते RBIकडे ठेवतात. त्यावर त्यांना जे व्याज मिळतं तो म्हणजे रिव्हर्स रेपो रेट. आणि MSF म्हणजे बँकांसाठी एक प्रकारचा आपत्कालीन कर्ज दर. या दरांव्यतिरिक्त CRR आणि SLR हे दोन नियम पण आहेत. CRR म्हणजे बँकांना त्यांच्या एकूण ठेवींपैकी काही रक्कम RBIकडे रोख स्वरूपात ठेवावी लागते, ज्यावर त्यांना काहीच व्याज मिळत नाही. तर SLR म्हणजे काही रक्कम त्यांना स्वतःकडे सोनं, रोख किंवा सरकारी रोख्यांमध्ये ठेवावी लागते. पण आता प्रश्न हा आहे की हे इतके मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतो तरी कोण आणि ते कसे घेतले जातात? पूर्वी हे निर्णय पूर्णपणे RBI घ्यायची, पण आता या प्रक्रियेत खूप पारदर्शकता आली आहे. झालं असं की 2014 मध्ये उर्जित पटेल समितीने एक शिफारस केली. त्यांनी म्हटलं की चलनविषयक धोरण ठरवताना वैयक्तिक विवेकबुद्धी कमी करून त्यात जास्त पारदर्शकता आणायला हवी, आणि याच शिफारशीतून एका महत्त्वाच्या समितीचा जन्म झाला. ही समिती म्हणजे चलनविषयक धोरण समिती, जिला आपण MPC म्हणतो. 2016 मध्ये तिची स्थापना झाली. आता रेपो रेट सारखे मोठे निर्णय ही समितीच घेते. याचा उद्देश फक्त पारदर्शकता आणणं नव्हता, तर भारताच्या आर्थिक धोरणांना जागतिक स्तरावर आणणं हा सुद्धा होता. या MPCचं मुख्य काम काय आहे तर महागाईवर लक्ष ठेवणं. महागाईचा दर 4% ठेवण्याचं त्यांचं मुख्य लक्ष असतं. अर्थात तो 2% खाली किंवा 6% वर जाणार नाही याची खात्री करणं हे त्यांचं काम आहे. ठीक आहे, हे सगळं तर कळलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होतो? हा संरक्षक आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे? अगदी थेट परिणाम होतो.
आपल्या सेव्हिंग्ज अकाउंटवर किती व्याज मिळणार, आपलं घर किंवा गाडीचं कर्ज स्वस्त होणार की महाग, इतकंच काय तर बाजारातल्या भाज्यांचे भाव वाढणार की कमी होणार, हे सगळं कुठेतरी आरबीआयच्या निर्णयांवर अवलंबून असतं. थोडक्यात काय तर आरबीआय आपल्या आर्थिक आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज जग खूप वेगाने बदलतंय. डिजिटल चलन, जागतिक अस्थिरता अशी रोज नवी आव्हानं समोर येत आहेत. मग अशा परिस्थितीत आपल्या या आर्थिक संरक्षकासमोर पुढचं सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल यावर विचार करायला हरकत नाही.